नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय देश महाराष्ट्र आणि बातमी आहे ती मुंबई दौऱ्यावर असलेल्या अमित शहांची। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि फडणवीसांनी भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। 2024 ला महायुतीचं सरकार येईल, काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचं शहा म्हणाले। तर 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचं आहे असं शहांनी म्हटलंय। 2024 ला महायुतीचं सरकार येईल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचंय। महाराष्ट्रात भाजप महायुतीचं सरकार येणार, शब्द देतो। महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणाची दिशा आणि दशा बदलेल, अनुभवावरून सांगतो। निराशेला गाडून कामाला लागा। राहुल गांधींनी किती निवडणुका जिंकल्या? लोकसभा निवडणुकीतील 6 लोकसभा अशा आहेत जिथं 6 विधानसभांपैकी 5 ठिकाणी आपल्याला बहुमत होतं। केवळ एका विधानसभा मतदारसंघातील बहुमतामुळे विरोधक जिंकले होते। त्यामुळे 6 लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभांपैकी 5 विधानसभा आपण जिंकू आणि ते 1 विधानसभा, याचा अर्थ समजला। महाराष्ट्र प्रदेश जी योजना आखेल ती कार्यान्वित करा। मंडळ आणि वॉर्ड स्तरावर राज्य सरकारच्या योजना पोहोचवा। आपली विचारसरणी असलेल्या मतदारांना मतदानासाठी उतरवा। शहांच्या उपस्थितीत फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। 3 कोटींहून अधिक सरकारचे लाभार्थी, त्यांची मतं मिळाली तर आपलं सरकार पुन्हा येईल। उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलेला आहे। मराठी आणि हिंदू मतं सोबत नसल्यानं ठाकरेंच्या रॅलीत आता हिरवे झेंडे नाचतात। पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका। अति विश्वास ठेवू नका, गाफील राहू नका। सरकारनं केलेल्या कामांमुळे लोक आपल्या सोबत आहेत।